जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा केरळ येथील शैक्षणिक सहल वर्ष 2024-25। जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हक्काने प्रवेश घ्यावा अशा शाळा। या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थीच उद्याचे नागरिक आणि भारताचे भविष्य। अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3536 शाळा असून त्यामध्ये 2,09,474 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून वर्ष 2016-17 ते 2018-19 या कालावधीत डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा केरळ येथे शैक्षणिक सहलीचं आयोजन केलं होतं। तथापि कोविड-19 मुळे सदरच्या शैक्षणिक सहलीमध्ये 5 वर्षांपासून खंड पडला होता। 2023-24 या शैक्षणिक वर्षातील विज्ञान प्रदर्शनात अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री महोदय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शैक्षणिक सहल सुरू करण्याबाबत निर्देश दिले होते। याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील कौशल्य प्राप्त व्हावीत ही व्यक्त केलेली अपेक्षा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, संशोधनाची आवड निर्माण व्हावी, कुतूहल आणि संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, विज्ञान क्षेत्रातील विविध संधींची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा केरळ येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आणि नवचैतन्य निर्माण झाले। सहलीसाठी योग्य विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वीतील विद्यार्थ्यांची निवड चाचणीद्वारे करण्याचे निश्चित केले। जुलै 2024 मध्येच याबाबतची सविस्तर माहिती गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सर्व शाळांना देण्यात आली आणि शिक्षण विभागानं जोरदार तयारीला सुरुवात केली। चाचणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नावं मागविण्यात आली। विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 2 टप्प्यांमध्ये निवड चाचणी घेण्यात आली। पहिला टप्पा तालुका स्तर निवड चाचणीचा आणि दुसरा जिल्हा स्तर निवड चाचणीचा। 100 प्रश्नांच्या आणि 2 तासांच्या या चाचणीमध्ये सामान्य ज्ञान, विज्ञान, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश करून प्रत्येक विषयाला समान भारांश देत 200 गुणांची चाचणी जिल्हा स्तरावरून विकसित केली। तालुका स्तर चाचणीसाठी जिल्हाभरातून इयत्ता 5वी ते 8वीचे एकूण 9,463 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तालुका स्तर चाचणी दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी गट शिक्षणाधिकारी यांचे नियोजनात एकूण 50 केंद्रांवर पार पडली। या चाचणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, गटविकास अधिकारी यांनी भेटी दिल्या। उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकीय पद्धतीने करण्यात आली। तालुकास्तरीय चाचणीचा निकाल दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात आला। प्रत्येक तालुक्यातून इयत्ता 5वी, इयत्ता 6वी आणि इयत्ता 7वी 8वीच्या गटातील गुणानुक्रमे प्रथम 5 विद्यार्थी याप्रमाणे 15 विद्यार्थी असे जिल्ह्यातील एकूण 210 विद्यार्थ्यांची जिल्हा स्तर चाचणीसाठी निवड करण्यात आली। जिल्हा स्तरावरील निवड चाचणी दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आली। जिल्हास्तरीय चाचणीचा निकाल दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आला आणि या चाचणीमधून प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक इयत्तेतील गुणानुक्रमे प्रथम विद्यार्थी असे एकूण 3 विद्यार्थी निवडण्यात आले। याप्रमाणे जिल्ह्यातील 14 तालुक्यातील एकूण 42 विद्यार्थ्यांची सहलीसाठी अंतिम निवड करण्यात आली। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड पारदर्शकपणे करण्यात आली। निवड झालेल्या 42 विद्यार्थ्यांमध्ये 22 मुली आणि 20 मुले यांचा समावेश होता। या सर्वांनी कौतुक आणि अभिनंदन केलं। प्रसार माध्यमांनी देखील अगदी सुरुवातीपासूनच सर्व बाबींना यथायोग्य प्रसिद्धी दिली।
सहलीचा कालावधी 16 डिसेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 असा निश्चित करण्यात आला. त्यानंतर दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सहली दरम्यान या विद्यार्थ्यांच्या देखभालीसाठी एकूण 8 अधिकारी व कर्मचारी निवडले गेले. सहलीसाठी विद्यार्थ्यांना ट्रॅव्हल बॅग, आवश्यक साहित्याचे किट, डायरी, पेन आणि ब्लेझर असे साहित्य दिले. दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी सर्व गट शिक्षण अधिकारी विद्यार्थ्यांसह सकाळी 9 वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपस्थित झाले. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी तुमच्या जबाबदार अधिकाऱ्यांना सांगायच्या आहेत आणि जे तुम्ही शिकणार आहात सगळ्यांनी त्या नोट काढून आणायच्या आहेत. नंतर तुम्ही नंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आपल्याशी इंटरॅक्शन करणार आहेत की नेमकं तुम्ही काय शिकले. तुम्ही तिथं शिकून आल्यानंतर तुमच्या शाळेतील विद्यार्थी असतील, इतर सर्व विद्यार्थ्यांना ते तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला, जेणेकरून पुढच्या वेळेस इतर विद्यार्थ्यांना पण त्याला चालना मिळेल, त्या लोकांना बरं वाटेल की हे मुलं गेले तर पुढच्या वेळेस आपल्याला पण तिथं जायची त्यांना इच्छा निर्माण होईल. आणि जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुखांनी विद्यार्थ्यांना सहलीसाठी शुभेच्छा दिल्या. अल्पोपहार करून अहिल्यानगरवरून बसने पुण्यासाठी प्रयाण केलं. पुणे ते बँगलोर हा प्रवास विमानाने करायचा होता. बहुतेक सर्वच विद्यार्थी विमानतळ पहिल्यांदा पाहत होते. त्यामुळे विमानतळ, तेथील सुरक्षा, नियम, सुविधा, स्वच्छता, शिस्तबद्ध कामकाज याची माहिती विद्यार्थी घेत होते. बोर्डिंग पासवरील माहिती वाचणे, फलकांवरील माहितीमध्ये आपल्या विमानाची माहिती शोधणे, बोर्डिंग पासवरील स्वतःचा सीट नंबर शोधणे, विमान प्रस्थानाची वेळ शोधणे अशी छोटी परंतु महत्वाची कौशल्य विद्यार्थी प्राप्त करत होते. विमानात दिलेल्या विविध सूचना विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ग्रहण केल्या. एकदाचे आमचे विमान हवेत झेपावले आणि विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बँगलोर येथे विमान धावपट्टीवर उतरण्याचा अनुभव सुद्धा मुलांसाठी विशेष होता. मुक्कामाची सोय केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचल्यावर विद्यार्थ्यांनी दिवसभरातील अनुभव त्यांच्या डायरीमध्ये शब्दबद्ध केले. दुसऱ्या दिवशी सकाळी अल्पोपहार करून बसने आम्ही सर विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजिकल म्युझियम पाहण्यासाठी बाहेर पडलो. या संग्रहालयात अनेक उपकरणं आणि प्रतिकृती उपलब्ध आहेत. यापैकी बहुतांश प्रयोगांचे साहित्य हे प्रत्यक्ष वापरता येणारे आहे आणि मुलांना प्रात्यक्षिकातून तंत्रज्ञानाची ओळख करवणारे आहे. बहुदालनी असलेल्या या संग्रहालयात इंजिन हॉल, हाऊ थिंग्स वर्क, फन सायन्स, इलेक्ट्रोटेक्निक गॅलरी, स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, सायन्स फॉर किड्स, राईट ब्रदर्स एक्झिबिट अशी दालनं आहेत. तसेच सायन्स ऑन स्पियर आणि तारांगण हे शो पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रथम आम्ही इंजिन हॉल पासून सुरुवात केली. अगदी सुरुवातीलाच डायनासोरची हलणारी प्रतिकृती होती. चाकाच्या शोधापासून तर इंजिन युगाच्या प्रारंभीचे वाफेचे इंजिन, त्यानंतरचे 2 स्ट्रोक, 4 स्ट्रोक ते क्रायोजेनिक इंजिन, इंजिनचे भाग, त्यांच्या रचना, त्यांची कार्ये, वेगवेगळे मेकॅनिझम, बिअरिंग यांची माहिती मिळाली. तर्फेसारख्या साध्या यंत्रापासून तर संगणक व रॉकेट सारख्या गुंतागुंतीच्या यंत्रापर्यंतची यंत्रे पाहायला मिळाली. राईट बंधूंनी प्रथम उडवलेल्या विमानाची प्रतिकृती, जेट इंजिन प्रत्यक्ष पाहायला मिळालं. त्यानंतर हाऊ थिंग्स वर्क या दालनामध्ये बॅगची चैन, उदवाहक, सीट बेल्ट, कुलूप, बॉलपेन मधील तंत्र यांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. विशेष म्हणजे प्रत्येक मॉडेलच्या शेजारी बटणे होती. ती बटणे दाबून त्यांचे प्रत्यक्ष वर्किंग पाहता येत होते. फन सायन्स दालनात ऑप्टिक्स, साऊंड, पेंडुलम, वीज निर्मितीचे विविध प्रकार, आकाशात वीज कशी चमकते, इन्फिनिटी वेल मॉडेल, हेड ऑन प्लॅटर, विविध कोड्यांवर आधारित खेळणी पाहून मुलं हरखून गेली. या दालनातून मुलांचा पायच निघत नव्हता. यामुळे इलेक्ट्रॉनिक गॅलरीमध्ये विविध सर्किट आणि त्यांचे परिणाम अनुभवून स्पेस टेक्नॉलॉजीच्या दालनात मुले प्रवेशित झाली. येथे सुरुवातीलाच अंतराळवीर राकेश शर्मा यांची प्रतिकृती होती. येथे वेगवेगळे रॉकेट, त्यांचे भाग, लॉन्च पॅड, लॉन्च कॉम्प्लेक्स तसेच इन्सॅट 2C
इन्सॅट 3DR, रिसोर्स सॅट-1, IRS-1C यांच्या प्रतिकृतीसोबत आदित्य L1 मोहिमेबाबत माहिती मिळाली. प्रत्येक ग्रहावरील आपले वजन पाहण्याचा अनुभव मुलांनी घेतला. याच दालनात नाविक या भारतीय प्रणालीची माहिती घेतली. बायोटेक्नॉलॉजी दालनामध्ये DNA प्रतिकृतीपासून जैव तंत्रज्ञानावरील विविध उपकरणे ठेवलेली होती. सायन्स फॉर किड्स या दालनात मुले सर्व उपकरणे स्वतः हाताळत होती. त्यानंतर सायन्स ऑन स्पेअरच्या शोमध्ये तेथील इन्स्ट्रक्टरने सौरमालेतील सर्व ग्रह आणि निवडक उपग्रहांची माहिती अत्यंत परिणामकारकपणे दिली. सायंकाळी बँगलोरहून तिरुअनंतपुरमला विमान प्रवास करून आम्ही पोहोचलो. Nagar, who are the toppers of the districts from the respected school, Ashish Yerika, the CEO, and Bhaskar Patel, the education officer, organized the tour to visit ISRO Space Center. Congratulations to each one of you. Thank you. दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी आम्ही डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा येथे पोहोचलो. स्पेस सेंटरवरील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक होती. हे संग्रहालय एका चर्चमध्ये तयार केलं आहे. 1960 पर्यंत हे सेंट मेरी मॅग्डलिन चर्च होते. पहिल्या रॉकेटची बांधणी याच ठिकाणी केली गेली. इस्रोची पहिली प्रयोगशाळा म्हणून देखील हे चर्च ओळखले जाते आणि 1985 मध्ये येथे संग्रहालय सुरू झाले. भारतीय अवकाश संशोधनाचा इतिहास, प्रगती, वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील मोहिमांची माहिती या संग्रहालयात दर्शवली आहे. या संग्रहालयाच्या बाहेरच्या बाजूला रॉकेट गार्डन आहे. तेथे ASLV, PSLV, GSLV या रॉकेटच्या प्रतिकृती तसेच पोलार सन डायलची प्रतिकृती आहे. तेथे रॉकेटच्या सुरुवातीच्या भागात वापरल्या जाणाऱ्या हीट शील्डचे मॉडेलही आहे. रॉकेट गार्डन मधील पोलार सन डायल ही इंडियन स्टँडर्ड टाइम दर्शविते. संग्रहालयाच्या आत प्रवेश केल्यावर सुरुवातीला तेथील इन्स्ट्रक्टरने विद्यार्थ्यांना इस्रोबाबत सविस्तर माहिती दिली. भारतीय बनावटीचे SLV श्रेणीतील रॉकेट 1970च्या दशकापासून निर्मितीला सुरुवात झाली आणि SLV-3 चे यशस्वी प्रक्षेपण 1980 मध्ये करण्यात आले. PSLV-C-37 याचा वापर करून 2017 मध्ये एकाच वेळी तब्बल 104 उपग्रहांना यशस्वीपणे प्रक्षेपित केले गेले. यामध्ये 96 उपग्रह हे अमेरिकेसह इतर 19 देशांचे होते. PSLV-C-37च्या यशानं भारत अवकाश प्रक्षेपण क्षेत्रात महत्वाचा देश म्हणून उदयास आला. याच उपग्रह प्रक्षेपकाचा वापर करून 2013 मध्ये मंगलयान यशस्वी केलं गेलं. 2001 नंतर GSLV या प्रक्षेपकांचा वापर करून इन्सॅट 3C व GSAT सिरीज आणि गगनयान मोहिमेच्या प्रायोगिक मोहिमा राबवल्या गेल्या. याच्या GSLV Mk2 या सुधारित आवृत्तीच्या सहाय्यानं GSAT-6 आणि GSAT-15 हे उपग्रह प्रक्षेपित केले गेले. GSLV Mk3 याच्या सहाय्याने चांद्रयान-2 ही मोहीम राबविण्यात आली. आगामी गगनयान मोहिमेसाठी याच प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर इस्रो मार्फत 2022 मध्ये SSLV तयार करण्यात आले. भारताकडून आता मानवसहित अंतराळ मोहीम राबवण्याची सुरुवात झाली आहे. त्याचे नाव गगनयान मिशन असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांनी तेथे घेतली. संग्रहालयाच्या आत एक्सपेरिमेंटल रॉकेट्स तसेच ऑपरेशनल रॉकेट्स आहेत. भारतीय बनावटीचे पहिले RH-75 रॉकेट्स, दरमहा लॉन्च केले जाणारे RH-200 साऊंडिंग रॉकेट्स यांच्या प्रतिकृती आहेत. रॉकेटचे भाग, कार्य, अंतराळात वापरला जाणारा पोशाख, खाद्यपदार्थ यांची माहिती घेतली. उपग्रह, त्यांचे कार्य आणि उपयोग यांची माहिती विद्यार्थ्यांनी स्थिर मॉडेल, वर्किंग मॉडेल्स आणि तेथील माहिती फलकांद्वारे घेतली. त्याचबरोबर मंगळयान मोहीम, चांद्रयान मोहीम, गगनयान मोहीम याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. संग्रहालयाच्या आवारातच इस्रो या संस्थेचे कार्य, या संस्थेने आतापर्यंत अंतराळ क्षेत्रात केलेली प्रगती यावर आधारित व्हिडिओ शो विद्यार्थ्यांनी पाहिला. तो पाहून विद्यार्थी खऱ्या अर्थानं अवकाश संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरित झाल्याचे दिसून आले. इस्रो संस्थेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर दुपारी तिरुअनंतपुरम येथे मत्स्यालय पाहण्यासाठी गेलो.
सागरी जैवविविधता अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासलेल्या त्या मत्स्यालयात अनेक समुद्री जीव पाहायला मिळाले. दिनांक 19 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथील प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी सकाळी 9:30 वाजता पोहोचलो. विद्यार्थ्यांनी तेथे विविध प्राणी, प्राण्यांचा अधिवास, वजन, वैशिष्ट्ये, आयुर्मान याबाबत सखोल माहिती घेतली. 19 डिसेंबर रोजी रात्री तिरुअनंतपुरम ते बँगलोर ते पुणे असा विमान प्रवास करून रात्री पुण्यावरून बसने अहिल्यानगर येथे सकाळी पोहोचलो. संपूर्ण सहल कालावधीमध्ये निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था होती. 7:30 वाजता संबंधित तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्या समवेत विद्यार्थ्यांना आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी रवाना केलं. सर्वच विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं. या शैक्षणिक सहलीमधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणं, चिकित्सक विचार, संप्रेरण, सर्जनशीलता, सहयोग, नेतृत्व, पुढाकार, सामाजिक कौशल्य वाढण्यास नक्कीच मदत झाली आहे. ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची दिशा ठरवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल यात शंका नाही.